त्याचबरोबर यंदाच्या मोसमात कोकणातील बऱ्याचशा नमन मंडळांनी नामवंत कलाकारांनी कोकणी साज बहुरंगी नमन ही कला सादर करून कलेचे जतन व संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। त्यात बदलत्या काळानुसार पुरुष प्रधान कवळण आता स्त्री पात्रांनी नटलेली दिसली तरी या कोकणातील लोकप्रिय कलेवर अजूनही रसिक मोठ्या संख्येने मुंबई रंगमंचावर कार्यक्रम पाहायला उपस्थित राहतात। कोकण भूमिपुत्र गावी जाण्यापूर्वी दमदार नमन पाहण्याची सुवर्ण संधी देण्यासाठीच शनिवार दिनांक 16 मार्च 2019 रोजी रात्री 8:30 वाजता मुंबईतील प्रसिद्ध अशा दामोदर नाट्यगृह परळ येथे अनेक नामांकित शाहीर नमन निर्माते यांनी गौरविलेला चिपळूण तालुक्यातील मौजे मुतरवडे कातरवाडी गावातील गेली 25 वर्ष कोकणातील नमन कलेचे जतन करणाऱ्या नवजवान बाळ कलामित्र मंडळ या मंडळाचा मुंबई रंगमंचावर नावाजलेला नमनाचा कार्यक्रम श्री पानबुडी देवी कलामंच पाचेरी सडा तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी प्रस्तुत कुमार संतोष घाणेकर संकल्पित व सहकारीतर्फे आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात निर्भीडपणे कार्य करणारे साप्ताहिक शहरनामा व आपले शहर न्यूज चॅनलचे संपादक ज्ञानेश्वर मुंडे यांना उल्लेखनीय पत्रकारिता व सामाजिक योगदानाबद्दल वृत्तरत्न पुरस्कार 2019 विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। शाल, पुष्पकरंडक, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। दरम्यान श्री पानबुडी देवी कलामंच युवा शिलेदार यांचाही सत्कार करण्यात येणार आहे। तरी कोकण भूमिपुत्रांनी व नमन रसिकांनी या नमन प्रयोगाला व पुरस्कार वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे।